नमस्कार भाविकांनो. अधिक मास महात्म्य कथेच्या 5व्या अध्यायात आपण ऐकले की गोदानातल्या एका चुकीमुळे नृगराजाला सरडा का व्हावे लागले. आजच्या या 6व्या अध्यायात आपण ऐकणार आहोत दीपपूजेचे आणि दीपदानाचे अगाध महत्त्व. अधिक मासात दीपदान केल्याने मनुष्याला आरोग्य, धनसंपत्ती आणि सुख कसे लाभते. एका मुक्या प्राण्याच्या म्हणजेच मांजराच्या हातून नकळत घडलेल्या एका सेवेमुळे त्याला थेट मोक्ष कसा मिळाला आणि सुशर्मा नावाच्या गरीब ब्राह्मणाला न्यायला वैकुंठातून विमान का आले. चला ही अद्भुत कथा सविस्तर ऐकूया. भगवान विष्णूंनी माता लक्ष्मीला सांगितले की अधिक मासात धान्याची रास व कलश मांडून त्यावर तुपाचा दिवा प्रज्वलित करावा. या दीपाची षोडशोपचारे पूजा करून तो सत्पात्री ब्राह्मणाला दान करावा. हे पुण्य गोदान आणि भूदानापेक्षाही श्रेष्ठ आहे. सरस्वती नदीकाठी सुशर्मा नावाचा एक गरीब पण सदाचारी माणूस राहत असे. अधिक मास सुरू झाल्यावर त्याने महिनाभर एक वेळ भोजन मौन, नामस्मरण आणि नित्य दीपपूजेचा कडक संकल्प केला. एकादशीला तर त्याने कडक उपवास करून रात्रभर देवाचा धावा केला. भल्या पहाटे सुशर्मा स्नानासाठी नदीवर गेला तेव्हा देवघरातील दिवा विझू लागला होता. इतक्यात एक उंदीर दिव्याची वात पळवण्यासाठी तिथे आला. कोपऱ्यात झोपलेल्या मांजराने उंदरावर झडप घातली. या धडपडीत मांजराचा धक्का लागून दिव्याची काजळी गळून पडली आणि विझू पाहणारा दिवा पुन्हा अधिक तेज आळला. नकळत मांजराच्या हातून दिव्याची सेवा घडली. सकाळी सुशर्मा ब्राह्मणाला घेऊन घरी आला तेव्हा घर प्रकाशाने उजळलेले दिसले, पण अंगणात ते मांजर मृत पडले होते. तितक्यात आकाशातून एक दिव्य विमान खाली आले. विमानातून आलेल्या देवदूतांनी रात्री दिवा प्रज्वलित ठेवण्याच्या नकळत घडलेल्या सेवेमुळे या मांजराला मोक्ष मिळाला आहे. आणि सुशर्मा, तुम्ही महिनाभर दीपव्रत केले म्हणून भगवान पुरुषोत्तमाने तुम्हाला गोलोकात नेण्यासाठी हे विमान पाठवले आहे. सुशर्मा विमानात बसून गोलोकी निघून गेला. इति 6ठ अध्याय समाप्त. श्रीकृष्णार्पणमस्तु.